आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते म्हणजे सदाशिव अमरापूरकर। त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये कामे केली। ते तब्बल 300 हिंदी चित्रपटात आणि 70 मराठी चित्रपटात झळकले आहेत। त्यांनी साकारलेला खलनायक आजही मनात धडकी भरवतो। त्यांनी पडद्यावर जरी खलनायक साकारला असेल तरीही खऱ्या आयुष्यामध्ये ते नायक होते। गरजेपुरते पैसे स्वतःसाठी ठेवून त्यांनी कमावलेले सर्व पैसे समाजकार्यासाठी वापरले। अशा सामाजिक भान असलेल्या अभिनेत्याचे 3 नोव्हेंबर 2014 रोजी वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले। मराठी प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड असूनही त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र कायम खाजगीच राहिले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि जावई असा मोठा परिवार आहे। त्यांच्या कुटुंबातील सर्वजण प्रतिभावान असून त्यांची मुले आणि नातवंडे अभिनय, कला, क्रीडा आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रात नाव कमावत आहेत हे अनेकांना माहीत नाहीये। त्यामुळे आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। 1973 साली सदाशिव अमरापूरकर यांनी आपली बालमैत्रीण सुनंदा करमरकर यांच्यासोबत विवाह केला। सुनंदा अमरापूरकर या सुप्रसिद्ध लेखिका आहेत। सुरुवातीला त्यांनी दिवाळी अंक तसेच आकाशवाणीसाठी लेखन केलं। त्या मराठीतील एक नावाजलेल्या अनुवादिका आहेत। त्यांनी आजपर्यंत 30हून अधिक इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद केला आहे। त्यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकांमध्ये कादंबऱ्या, आत्मचरित्रे, कथासंग्रह, वैचारिक पुस्तके यांचा समावेश आहे। त्यांनी अनुवादित केलेल्या डिसअपिअरिंग डॉटर्स या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे। त्यांनी अनुवादित केलेली ट्यूसडे विथ मॉरी, व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल, शांघाईच्या मुली, शेम, द मॅड टिबेटियन, अप अगेन्स्ट डार्कनेस ही पुस्तके खूप गाजली। शिवाय त्यांनी खुलभर दुधाची कहाणी हे आत्मचरित्र लिहिले। सुनंदा आणि सदाशिव अमरापूरकर यांना केतकी, सायली आणि रीमा अशा 3 मुली झाल्या। या 3ही मुली विविध क्षेत्रात नाव कमावत आहेत। यापैकी केतकी यांच्याबद्दल बोलायचे तर ते गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। त्यांनी दोघी, समर, हरिभरी, जुबेदा यांसारख्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं आहे। ETV चॅनलवरील गोलगप्पा या मालिकेचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे। याशिवाय पुरुषोत्तम नावाच्या चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे। सध्या त्या प्रथम इन्फोटेक नावाची संस्था चालवत असून या माध्यमातून त्या ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे प्रशिक्षण देतात। त्यांचे लग्न सुप्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांच्याशी झाले आहे। झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले। 2012 जर्मनीमध्ये झालेल्या पाककला ऑलिम्पिक्समध्ये मार्जरीन शिल्पकलेसाठी त्यांनी सिल्वर मेडल जिंकले। या स्पर्धेत पदक मिळवणारे ते पहिले भारतीय शेफ ठरले। 2017 त्यांनी मुंबई विमानतळावर मार्जरीनपासून श्री दत्ताचे भव्य शिल्प तयार केले। या कलाकृतीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे। सध्या ते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर विविध पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ टाकत असतात। या जोडप्याला एक मुलगी आहे। सदाशिव अमरापूरकर यांच्या दुसऱ्या मुलीबद्दल बोलायचे तर रीमा अमरापूरकर या देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत। रीमा या दिग्दर्शक आणि निर्माते आहेत। त्यांनी धमाल, बाबुल अशा हिंदी सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे। त्यांची स्वतःची संवेदना फिल्म्स नावाची निर्मिती संस्था आहे। या माध्यमातून त्यांनी अरे अरे आबा आता तरी थांबा, पुरुषोत्तम, जननी अशा चित्रपटांची निर्मिती केली। सध्या रीमा या मुक्काम पोस्ट मनोरंजन नावाचे मराठी पॉडकास्ट चालवतात। या शोमध्ये त्या मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारांच्या मुलाखती घेतात। याशिवाय त्या सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट नावाची सामाजिक संस्था देखील चालवतात। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना एक मुलगी आहे। आता ते सिंगल पॅरेंट म्हणून एकटेच आपल्या मुलीचा सांभाळ करत आहेत। सदाशिव अमरापूरकर यांच्या तिसऱ्या मुलीबद्दल म्हणजे सायली यांच्याविषयी बोलायचे तर ते सध्या अमेरिकेत राहत आहेत। त्यांनी सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे। पुढे अमेरिकेत जाऊन त्यांनी फॅमिली सोशल सायन्समध्ये PhD केली। त्यानंतर त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षक म्हणून काम केले। याशिवाय त्यांनी आशा USA या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली असून या माध्यमातून ते अमेरिकेतील स्थलांतरित कुटुंबासाठी मानसिक आरोग्य, पालकत्व याविषयी मार्गदर्शन करतात। शिवाय त्या मार्गदर्शनपर पॉडकास्ट देखील करत असतात। त्यांच्या या कार्यासाठी अमेरिकेत त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे पती डॉक्टर आहेत। शिवाय त्यांना 2 मुलगे देखील आहेत। अशा प्रकारे सदाशिव अमरापूरकर यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य मनोरंजन, कला आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असून त्यांचा समृद्ध वारसा जोमाने पुढे चालवत आहेत।